युवकांच्या प्रश्नांना आता रीलमधून आवाज मिळणार आहे। राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे रील से रील तक या सोशल मीडिया रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे आणि उघड्या मॅनहोलमुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या अशी विचारणा उच्च न्यायालयानं मुंबई आणि ठाणे महापालिकांकडे केली। तसंच या संदर्भात प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले। मांडूमधील गाढव नाका परिसरातील रामकली विद्या मंदिर ते आनंदनगर परिसरात फेरीवाल्यांचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललाय। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांनी ठाण मांडल्यानं वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। मुंबईच्या MIDC पोलिसांनी दागिन्यांच्या अपहाराचा गुन्हा उघडकीस आणला। पूर्वनियोजित कट रचून कंपनीच्या दागिन्यांचा अपहार केल्याची कबुली कर्मचाऱ्यांनी दिली। दरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून 60,65,656 रुपयांचे दागिने जप्त केले। मुंबईतील बोरिवलीसह देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांचा कायापालट होणारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मास्टर प्लॅनचा आढावा घेतला। प्रवाशांना कोणतीही अडचण न होता आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत न करता ही कामं पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 18 जूनला बंद राहणार आहे। अल निनो आणि IODच्या प्रभावामुळे यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी 20% पाणी कपात करण्यात येणार आहे। बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय उपाध्याय यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले। यावेळी बोरिवली स्थानकाच्या पुनर्बांधणीसह उपनगरी रेल्वे सेवांमध्ये व्यापक सुधारणा करण्याची मागणी केली। तसंच बोरिवली ते चर्चगेट दरम्यान AC लोकल रेल्वेची संख्या वाढवण्याची मागणी त्या पत्रातून केली आहे। राज्यात 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे। मुंबई विभागात 12वीसाठी 30,270 तर 10वीसाठी 10,097 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। 12वीसाठी 87 परीक्षा केंद्र तर 10वीसाठी 71 परीक्षा केंद्र निश्चित केले। मुंबईच्या चांदिवली भागात लवकरच अग्निशमन दलाचं नवं केंद्र उभं राहणार आहे। तसंच अग्निशमन जवानांसाठी 6 मजली निवासी वसाहती बांधली जातील। महापालिकेच्या स्थायी समितीत 22.73 कोटीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली। नवीन विमानतळाला जागतिक सन्मान मिळाला। आर्किटेक्चर आणि डिझाईन क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार मानल्या जाणाऱ्या फ्रिक्स वर्सायलर्सच्या 2026 मध्ये जगातील सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीत समावेश झाला। या यादीत पहिल्यांदाच भारतातील 2 विमानतळांना स्थान मिळाले। पावसानं ओढ दिल्यामुळे मुंबईवरील पाणीपुरवठ्यावर संकटाचे ढग दाटू लागले। धरणात पुढील किमान 10 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। तर भाटसा आणि मध्य वैतरणा या राज्य सरकारच्या धरणांमधून राखीव पाणीसाठा उचलावा लागणार आहे। मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील अपघातांचं सत्र अद्याप सुरूच आहे। जानेवारी ते मे या कालावधीत रेल्वे अपघातात 706 जणांचा मृत्यू झाला तर 575 जण जखमी झाले। रेल्वे प्रशासनाद्वारे अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत, परंतु या उपाययोजना प्रभावी ठरत नसल्यानं रेल्वे अपघातांमध्ये वाढ झाली आहे। पुणे शहरात अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत गेल्या 15 दिवसात 17 आरोपींना अटक केली। या कारवाईत 12 गावठी पिस्टल, 13 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली असून 10 गुन्हे दाखल झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक शाखेची तपासणी मोहीम सुरू आहे। वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि प्रवाशांची उद्धटपणे वर्तणूक करणाऱ्या रिक्षा चालकांना चाप बसवण्यासाठी तपासणी मोहीम घेत 7 तासात 1167 बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला। माळशेज घाटात एका पिकअप चालकानं थरारक आणि जीवघेणी स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आलाय। या स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत संबंधित पिकअप चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं ग्रामीण भागाकडेही मोर्चा वळवला असून अकोला जिल्ह्यातील चोहट्टा बाजार परिसरात मोठी कारवाई केली आहे। परिसरातील प्रसिद्ध दूध डेअरी तसंच विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या दुकानांना अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं धाडी टाकल्या।